ती झाडं, ती फुलं आणि ते पक्षी किती छान. मुली, तू म्हणतेस जग बदलायचं, पण मातीची भाषा कधी समजलीस का? हे बीज तुझं आहे, लाव. पण फक्त हातानं नाही, मनानं. जर घाई केलीस तर माती तुला उत्तर देणार नाही. प्रकृतीला वेळ लागतो, त्यात घाई नाही चालत, समर्पण लागतं. मी वाहते, शांती घेऊन येते, पण मी सगळं उचलही टाकू शकते. या झाडाला पाणी दे, पण मनपूर्वक. जर दिलं आणि आभार मानले नाहीत तर मी पुन्हा कोरडी होईल. धन्यवाद जीवन देणाऱ्या तुला. प्रकाश पाहायचा असेल तर अंधाराची जाणीव असावी लागते. हे पेटव, पण जाळू नको. स्वतः चमकताना दुसऱ्यांचं आयुष्य नष्ट होणार नाही याची खबरदारी घे. प्रकाश जर दाहक झाला तर सौंदर्य वाढवतो. खरं आहे, म्हणूनच दीप म्हणजे प्रेमाचं प्रतीक, अहंकाराचं नाही. शब्दांनी नाही, श्वासांनी ऐक. पानांची सळसळ, मनातील खळबळ आणि नंतर जे उरतं ते मी आहे. तू मला ऐकवलंस, माझं अंतर्मन. श्वासाचं अस्तित्व त्याच्या अभावात समजतं. सर्वात शेवटी मी आहे, आकाश. कारण माझ्यातच सर्व आहे. तू काही बोलत नाहीस. जर प्रत्येक उत्तर बाहेरूनच मिळालं तर अंतर्मन कधी उघडणार? मी शोधत होते उत्तर, पण माझ्यातच ते सापडले. हे फूल तुझ्या आतल्या परिवर्तनाचं चिन्ह आहे. हे ओलं तुझ्या नम्रतेचं आहे. हा प्रकाश तुझ्या साक्षात्काराचा आहे. हा श्वास तुझ्या जगण्याच्या नव्या सुरुवातीचा आहे. आता तू पूर्ण आहेस. जेव्हा शेवटचं बीजही जपलं जातं तेव्हा पृथ्वी पुन्हा फुलते. पृथ्वीचं भविष्य आपल्या हातात आहे. ते जपा, जपा, जपा.